नमस्कार मंडळी. तर आज आपण एक नवीन गाव घेऊन येतोय, ते म्हणजे फणसे. तो तिकडे जायला जो रोड दिसतोय तो पडवण्यासाठी आहे आणि हा आहे फणसेला जायला. तर आता आम्ही निघालोय फणसे गाव बघायला. कसं आहे ते, काय काय बघायला मिळते ते बघूया. सुरुवात तर आम्ही केली आहे, पण दोन्ही साईडला पूर्णपणे आहे कातळ आणि त्यात हे वरून लागते खूप ऊन आम्हाला. तर जवळजवळ 1-1.5 किलोमीटर आम्ही गेलो आतमध्ये. तर जवळपास तरी काय म्हणजे असं नव्हतं, मे बी गाव आतमध्ये आहे. आणि हे असं सगळं आहे दोन्ही साईडने. नशीब रोड तरी चांगला आहे. हा पण गाव तसं पडवण्यासारखाच आहे की सुरुवातीला म्हणजे खूप कातळ वगैरे असं आहे आणि नंतर आतमध्ये फणस गाव आहे. सॉरी, फणस गाव नाही, फणसे 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 गाव. आणि ती नोटीस करा तुम्ही, त्यांची ती होती ती घरं आहेत ना, त्यांची सेम आहे घरं. आणि वरती त्यांनी सगळ्यांनी वरती पत्रे टाकले आणि त्यांच्यासारखं त्यांनी पण केलं वाटतं. वरती जागा दोन वरती घरं बांधली आहेत आणि गाव आहे खाली. तिला समजून घ्या, कारण तिला जरा जास्त ऊन लागल्यामुळे फणसेला फणस नाव. ते ना घर मे बी भाऊ भाऊ असं आहे, सेमच बांधले. छान आहे घर बांधले. परत कातळ, इकडेच घर आहेत. इकडे आंब्याची झाडं एवढी दिसत नाहीयेत ना, कमी आहेत. आता इथून सुरुवात झालेली आहे गावाची. बघ इथे काय आहे काहीतरी दिसतंय. शनी देव प्रसन्न नाही. आम्ही गावात एंट्री केली आणि सुरुवातीच एक मंदिर आहे, श्री मानदेव प्रसन्न. तर बघून येऊया आपण हे मंदिर कसं आहे. तर अशा रीतीने आमचा झालेला आहे पचका. इतकी छान त्यांनी कमानी बांधली आहे, तर आम्हाला वाटलं की इथेच मंदिर असेल, पण हे मंदिर नसून हे त्यांचं देवघर आहे. पण कमानी बघून कोणालाही वाटेल की ते मंदिरच आहे. तिथल्या लोकांना विचारलं आम्ही. हां, ह्या काकांना पण विचारलं. त्याने बोलले की हे काय इथून, कारण ती जो गेट आहे ना तिथून पण मंदिराला जायला रोड आहे. मग त्यांना वाटलं की आम्ही ते विचारत असू, तर आम्ही विचारत होतो हे. मग त्यांनी सांगितलं की ते मंदिर नाही आहे, त्यांचा देवघर आहे, म्हणजे त्यांच्या भावकीतलं असेल. मंदिर आहे पण ते वरती कुठेतरी सड्यावर आहे त्यांचं मंदिर. हां, असं काहीतरी बोलले. मग आम्ही काय म्हणजे त्यांचं स्वतःचं होतं, मग आम्ही तिकडे नाही गेलो. तर म्हटलं चला पुढे जाऊन बघूया अजून काय काय बघू भेटतं. आणि बाकी तरी ते काही कुठची मंदिर अजून नव्हती. आम्ही तिथल्या लोकांना विचारलं. दुपार झालेली पण बाकी जागी होती सगळी, कोण झोपली नव्हती. तर मग आम्ही असंच जरा फिरलो. इथे जरासे थोडंसं ब्रिज आहे छोटंसं, आणि ब्रिज पास केल्यानंतर बीच आहे काहीतरी त्यांचं छोटंसं असं काहीतरी समुद्र असं काहीतरी ते बोलले. आणि नंतर बोलले की इथून म्हणजे पुढे जायला काही नाही आहे. मग आम्ही काही नाही गेलो. आणि इथे आम्हाला दिसलेलं एक मोठंसं फणसाचं झाड, आणि इतके फणस त्याला लागलेले, म्हणजे खूप छोटे छोटे लागलेले. मग तिथे एक ते हे होते, त्यांनी सांगितलं की इकडे खूप फणस आहेत, म्हणून फणसे असं नाव पडलं गावाला. तर हे असं सगळं होतं फणसे गाव. फणस घेऊन इला असता, पण आणणारे एवढे झाले नव्हते, मोठे खूप छोटे होते, पण खूपच लागलेले त्या झाडाला. मस्त सगळं आम्ही बघितलं आणि आम्ही निघालो परत आमच्या घरी जायला. तर असं होतो ह्यो फणसे गाव, देवगड तालुक्यातले हा एक गाव. आमच्यासोबत जर तुम्ही पण बघितलं, जाता ह्यांना पण विचारत होतो अजून काय बघू शकतो का आपण गावात. तर ते बोलले की अजून असं बघण्यासारखं काय नाही, हेच जे असेल ते असं छोटंसं एक ते इकडे तिकडे वाडी वगैरे, बाकी अशी वाडी वगैरे, बाकी असं बघण्यासारखं काय नव्हतं. तसं आम्ही गाव बघून आम्ही निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत एकदा भेटूया एका नवीन गावासोबत लवकरच. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. चलो बाय बाय.